नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पांढऱ्या कारल्याचे भरलेले तवा फ्राय कारलं बनवणार आहे. हे कारलं चवीला अप्रतिम लागतं आणि फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरही 8 दिवस आरामात टिकते. कारले 2 प्रकारचे असतात, एक हिरवे कारले आणि एक पांढरे कारले. त्यातील पांढरे कारले हे जास्त आयुर्वेदिक असते. डायबिटीज स्पेशल कारलं म्हटलं की हे पांढरं कारलं यामध्ये मोडतं. आता कारल्याच्या बिया आपण इथे काढून घेतलेल्या आहे. कारले आपण मिठाच्या पाण्यामध्ये वगैरे काही ठेवलेले नव्हते. डायरेक्ट आपण यामध्ये मसाला भरून घेणार आहे. कारलं स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे मसाल्यासाठी शेंगदाणे, खोबरे, लसूण आणि आपल्या आवडीनुसार इथे मसाले टाकून घेतलेले आहे. चवीपुरते मीठ. सर्व घटक छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि कारल्यांच्या बिया आपण या पद्धतीने काढून घेतलेल्या आहे. बियांच्या जागेऐवजी आपल्याला इथे मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला भरताना आपण या पद्धतीने भरून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पटकन भरला जातो आणि कारलं शिजेपर्यंत जसाचा तसाच राहतो. दाबून मसाला भरल्यामुळे तो खाली पडत नाही. एकदम छान असा मसाला हा घट्ट त्यामध्ये बसून राहतो. आपण हे कारलं तव्यावर बनवतोय. तव्यावरती थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे. जिरे, मोहरी आणि लसणाचा तडका देऊन घेतलेला आहे. त्यानंतर हे भरलेल्या ज्या कारल्याच्या फोडी आहेत त्या सर्व फोडी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. कारलं हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. कोणता कडू पदार्थ आपण खात नाही, तर कारले थोडे चवीला कडवट असतात आणि हे आपल्या आरोग्यासाठी खाणे गरजेचे असते. त्यामुळे आपण हे कारले कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी खाल्लेच पाहिजे. कारले फ्राय करताना पुन्हा एकदा वरच्या साईडने व खालच्या साईडने आपण थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे, जेणेकरून वरच्या कवरलाही मीठ छान लागले जाईल. त्यामुळे कारल्याचा जो कडवटपणा असतो तो कमी होतो. एक 10 मिनिट आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे. 10 मिनिटानंतर पुन्हा कारलं थोडंसं खालीवर करून घ्यायचे आहे. 10 मिनिटामध्ये एकदम परफेक्ट असे हे कारले शिजले जाते. हे कारल्याचं लोणचं तुम्ही प्रवासामध्येही नेऊ शकता, कारण हे फ्रीज बाहेर आरामात 8 दिवस टिकते आणि खराब होत नाही. आणि हे पहा, या पद्धतीने एकदम परफेक्ट असा मसाला यामध्ये बसलेला आहे. बिलकुलही मसाला खाली सांडलेला नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.